ओम शांती मैत्रिणींनो, आईच्या तडक्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आता काय येत आहे आपल्याकडे गुढीपाडवा येत आहे। तर गुढीपाडव्यासाठी आपण काय साखरेच्या गाठी आणतो ना, तर त्या मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। आपण घरीच बनवून आपण गुढीला बांधू शकतो, अशा मी तुम्हाला गाठी बनवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी ना पहिली ही तयारी आपल्याला करून घ्यायला लागणार। अशा ना छोट्या छोट्या मी प्लेट घेतलेल्या आहेत, त्याला आता मी तूप लावणार आहे आणि असा एक धागा घ्यायचा। तूप लावल्यानंतर काय होतं, ते लगेच सुटतात, बरोबर चिटकून बसत नाही। सर्व वाट्यांना पण प्लेटांना तूप थोडं थोडं लावून घ्यायचं। आपण बाजारातून आणतो ना, त्याच्यापेक्षा आपण घरी बनवलेल्या गाठी खूप छान लागतात। असं ना आपण तूप लावून ठेवायचं आणि हा धागा बरोबर वाट्यान प्लेटांमध्ये घालून घ्यायचा। ही आपल्याला पहिलीच तयारी करून ठेवायची असते। आता आपण ना पाक बनवायला घेऊया। मी अर्धी वाटी ना साखर घेतलेली आहे, पाव वाटी पाणी। आता ह्याचा ना आपण पाक बनवून घ्यायचा। गॅस एकदम कमी ठेवायचा, नाहीतर साखर पाक आपला जळून जाईल। साखर ना आता विरघळायला लागलेले आहे। ते नेहमी हलवत राहायचं, नाहीतर खाली लागणार। तर घट्ट होत आलाय बघा। हा बघा आपला पाक तयार होत आलाय। आपण कसा बघायचा, तयार झालाय का बघूया। अजून नाही झालेला, हे एकदम घट्ट भाजले ना तर समजायचा पाक आपला तयार झालेला आहे। बघा आता पाक तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये ना मी थोडस तूप घालणार आहे। तुपामुळे काय कशी आपली गाठी आहे ना एकदम खुसखुशीत होती। आता ना हे आपण पटकन ह्या प्लेट मध्ये वतून घ्यायचं।
आणि आता 10 मिनिटं आपण ना सुकून द्यायचं त्याला. ना 10 मिनिटं झालेली आहेत. आपण ना हे गाठी ना काढायच्या, पण कशा एकदम हळूहळू, नाहीतर तुटून जातील. एकदम नाजूक असतात ना या, त्याच्यामुळे आपण उचलताना पण हळूच काढून घ्यायच्या. हे बघा, कसे झालेत बघा, एकदम छान झालेत ना, एकदम सफेद झालेत. काढताना पण एकदम नाजूक काढायच्या, नाहीतर ना तुटून जातील. त्या एकदम नाजूक असतात ना.